मित्रांनो, घरगुती पालनासाठी सुद्धा सांगोल्याच्या बाजारामध्ये अत्यंत जातीवंत आणि तुम्ही बघू शकत असाल पोटाला वगैरे कशी शेळ्या आहेत, त्याच्यानंतर दूध पण भरपूर देते आणि 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पिल्ला होतात. या ठिकाणी एक ताईसाहेब आहेत. तर ताईसाहेब नमस्ते, कुठून आला तुम्ही? वजेवाडी. कुठली वाडी? वजेवाडी तालुका पंढरपूर. ओके. किती हजाराला शेळी घेतली? 25. एकच घेतली का अजून घेतलं ते? 4 आहेत. 4 घेतले ते म्हणजे विकायला आणलेत का तुम्ही घेतलं ते? घेतले त्या घेतल्या त्या आणि त्या बाकीच्या कशा घेतल्या ते? 20 हजाराला 20 हजारांना. तर 25ला परवडली का ही शेळी? क्वालिटी जे म्हणून घेतली. आणि दाताला वगैरे कशा आहे किंवा किती वेळ आहे म्हणून सांगितले? हे दुसरे येताचे. दुसऱ्या येताचे आहे. आणि त्या हे बी पहिल्यावर एक आहे, 2 दुसरे येतात. म्हणजे आणि तुम्ही अजून दुसरा काय व्यवसाय करता? आपलं शेती बरोबर काहीतरी आपलं जोडधंदा असावा म्हणून तुम्ही हे शेळ्या घेतल्यात. पहिल्या अजून किती आहे त्या घरी? जरी एक 10 आहे ते. 10 शेळ्या आहेत त्या, तरी पण अजून हे तुम्ही वाढवले. ताई, परवडतं का हो शेळी पालन? जे करतंय त्याला परवडते. परवडतं. एका शेळीपासून वर्षाला किंवा एका येताला अंदाजे किती उत्पन्न निघतं? एका शेळीपासून आपल्याला वर्षाला 20-25 हजार रुपये मिळतात. वर्षाला 20-25 हजार रुपये मिळून जातात. तर मित्रांनो, सांगोला बाजारातील हा ग्राउंड रिपोर्ट आहे. या ताई साहेबांनी आज या ठिकाणी 4 शेळ्या घेतल्यात आणि ते सांगतात की कमीत कमी 20-25 हजाराचं उत्पन्न एका शेळीकडून मिळतं. धन्यवाद.